द बहुजन आवाज. नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. दारव्हा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली आणि आपण पाहता आहेत 21 डिसेंबरला दारव्हा नगर परिषदेचा निकाल संपूर्ण जाहीर झाला आणि या निकालामध्ये 11 प्रभागामध्ये 22 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठीची ही निवडणूक झाली आणि संपूर्ण निकाल जाहीर झाला. आणि या निकालामध्ये आपण पाहतो आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार शगुफ्ता डॉक्टर शेख ह्या सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्यासोबत उपस्थित आहोत आणि ते आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया एकूण निवडणुकीची रणधुमाळी कशी राहिली आणि आता त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे. आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्ते. तर ताई, आम्ही पाहतो आहे दारव्हा नगर परिषदेच्या एकूण निवडणुकीमध्ये 11 प्रभागामध्ये 22 नगरसेवक आहे आणि यामध्ये निवडणुका झाल्या आणि आपण पाहतो आहे आपण ज्या प्रभागामधून उभ्या राहिल्या निवडणुकीसाठी या प्रभागामधून आणि एकूणच संपूर्ण 22 नगरसेवकामध्ये आपण सर्वाधिक मतं घेऊन विजयी झालेले आहे. तर आपली प्रतिक्रिया काय, आपल्या मनातल्या भावना काय आहे याविषयी सांगा. मी सर्वप्रथम सर्व नागरिक ज्यांनी मला मतं दिले त्यांचा धन्यवाद करतो आणि मला जे आशीर्वाद भेटला त्याचा फार धन्यवाद करतो. माझे कार्य असे होते की त्याच्यामुळे मला इतके मतं भेटले. मी निवडणूकमध्ये त्यांचाही धन्यवाद सगळ्यांचा करतो. आणि माझी पार्टीचे जे होते पक्षाचे नेते माणिकरावजी ठाकरे, राहुलजी ठाकरे आणि माझे संजय देशमुख भाऊ, माझी खासदार यांचा फार आशीर्वाद माझ्या सोबत होता. त्यामुळेच मी इतके मतं घेतले मी ना. तर त्यांचाही मला फार हे होता, पाठीशी माझे आशीर्वाद होता. तर आपण पाहतो आहे की सर्व नगरसेवकामध्ये आपल्याला भरपूर मतं मिळालेली आहे. 22 नगरसेवकाचा जर आपण आकडा पाहिला तर त्याच्यापेक्षा जास्त उच्चांकी आहे, जास्त मतं आपल्याला आहे. तर याविषयी काय सांगाल? प्रभागामध्ये आपण फिरताना आपल्याला काय अनुभव आले? प्रभागामध्ये जेव्हा आपण निवडणुकीच्या संदर्भात फिरला, प्रचारासाठी फिरला, त्याविषयी काही अनुभव सांगा ना. फार समस्या आहे त्यांचे, लोकांचे फारच आहे. पण माझं कसं आहे, कर्तव्य बनते की मी त्यांचे पाठीशी राहतो उभी नेहमी. पण त्यांना मला इतकं मत त्याचे कारणच दिले आणि आता निवडणूक झाली, मी निवडून आली. माझं कर्तव्य आहे त्यांच्या पाठीशी मी उभी राहणार, त्यांचं कार्य करणार. ते लोकांच्यासाठी मी आपलं जीव तोपर्यंत आहे तेपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार. फार समस्या आहे, रोडांची आहे. बरं, मग आता आपल्या डोळ्यासमोर असं काय आहे की आपण जनतेसाठी निवडणुकीमध्ये राहिलो आणि जनतेसाठी काय काम करावं, अशा समस्या बी आल्या असेल तर काय ठरवलं आपण? मी त्यांचे कार्य करणार. फार समस्या आहे, पाणीची तो फारच आहे. कुठेही नळ नाही, कुठेही काही नाही. नाड्याची आहे, ते आमचे स्वच्छताची आहे, फार समस्या आहे. तिकडे तो आमचे असे लोक आहे ते कसं काय आपली लाईफ जीवता ते मला कळत नाही. मी त्यांच्यासोबत राहतो, मला फार कळते. मी त्यांच्या घरातनी जातो, मला त्यांच्या समस्याचं फार हे आहे. त्याच्यासाठीच मी उभी राहिली. मी निवडून पण आली. आता त्यांच्यावर लक्ष ठेवणार मी, ते लोकांवर. माझे घरचे ते लोक आहे. तो फार समस्या आहे, नळाची आहे, रोडांची आहे, नाड्याची आहे, पाणीची आहे. असे पण ते नगर परिषदमध्ये जे कामं आहे ते अडकून राहते. घरकुलची आहे ते मी नेहमी करतच राहतो, आता मी करणार. तर यांनी सांगितलेलं आहे की ज्या प्रभागामधून ह्या निवडून आल्या आणि एकूणच 1524 मताधिक्यांनी ह्या निवडून आलेल्या आहेत आणि ही मताची आकडेवारी दारव्यातील सर्व नगरसेवकापैकी सर्वाधिक आहे आणि या मताच्या स्वरूपांनी यांना प्रभागातील जनतेने, मतदारांनी आशीर्वादच दिलेला आहे आणि या आशीर्वादाला, या विश्वासाला ह्या तडा जाऊ देणार नाही. प्रभागातील जे काही कामं असतील, नाल्याचे कामं असो, स्वच्छतेचे कामं असो किंवा मग घरकुलाचे कामं असो किंवा इतरही कोणते कामं असो, हे मी रेटाने करून घेईल आणि पूर्णता करेल असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. आपण आमच्याशी बातचीत केली. आणखीन बोला. मला हे सांगायचं आहे की माझं स्वतःचं मत नसून
माझं स्वतःचं मत त्याच्यात पडलंच नाही. वेळ झाला होता, ते लॉक झाली होती मशीन. पण माझं स्वतःचं मत नसून ते लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, इतके मतानं मला निवडून दिला. मी त्यांची फार आभारी आहो. आणि माझ्याकडे इतके लोक येत आहे, फार टोटल दारव्याचे लोक येत आहे. त्यांचे पण कामं राहणार ते मी स्वतः करणार. माझ्याकडे जे काही येणार, जे कोणी येणार, मी त्यांचे कामं करणार. तुमच्या याच्या माध्यमातून मी सांगतो की त्यांना माझ्याकडे याचं, माझ्याकडून कामं करून घ्यायचे मी विनंती करतो. धन्यवाद. खरोखर ताईंनी एकदमच मनातल्या भावना सांगितलेल्या आहे की आम्ही ज्या प्रभागामधून त्या निवडून आल्या त्या जनतेचं तर काम करणारच, पण एकूणच दारव्यातील जनतेने किंवा मतदारांनी जर माझ्याकडे आलं तर त्यांचंसुद्धा मी काम करून घेईल किंवा रेटाने समोर नेईल असं सुद्धा यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि खात्री दिलेली आहे. पुन्हा सांगितलेलं आहे त्यांनी की त्यांचं स्वतःचं मतदान न झालं, मशीन लॉक झाली होती, वेळ संपला होता असं सांगितलं, तरी पण मताधिक्यांनी मला जनतेने मतदारांनी निवडून दिलं, हा त्यांचा आशीर्वादच मला आहे असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे आणि जनतेचे सुद्धा आभार मानलेले आहे. आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. तर ह्या होत्या शगुफ्ता डॉक्टर शेख, सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या एक उमेदवार दारवा नगर परिषदेच्या. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.